समर्था भवतापारका भगवंता विघ्नहर्ता आहे सद्गुरू गणपतीला नमस्कार करून इंद्रामणे वैकुंठनाथा तू सचिदानंद घन आहे सगळ्या विघ्नांचा हरत तूच तुका म्हणे शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझा नव्हे तूच गणपती तूच विठ्ठल सगळ्या विघ्नांचा हरण करणारा तरी माझे एक प्रश्न आहे इच्छा आहे ती इच्छा परिपूर्ण कर अशी लक्ष्मी भगवंताला बोलते या स्तव लोकोपकारार्थ तुझ लागे प्रश्न यथार्थ अधिक मासे स्नानाधिक समर्थार्थ जे का समर्थ असते जे मग आता या अधिक महिन्यामध्ये काही माणसं दानधर्म कर्माची इच्छा नाही आहे असमर्थ आहे मग त्याने आंघोळ करावी मौन उपवास करावा ते मला तुम्ही सांगा ते आहे शुभ कर्म करावे काही की ज्या एकच कर्मे लवलाई स्नानादी कर्माचे फल सर्वही प्राप्त होईल निश्चय मग आता एखाद्याला 3 कर्म जमत नाही आंघोळ त्याच्यानंतर दिवा लावणं ब्राह्मणाची पूजा करणं हे काही जमत नाही म्हणजे ज्याने आंघोळीचं काय महत्त्व आहे ते मला तुम्ही कृपा करून सांगा एक ज्याने व्रत केलं एकच व्रत केलं तरी आणि अंत्य सायुज्य मुक्ती लाभे तेने सकला निश्चयते हे शुभ कर्म दयाला संप्रती कृपा करुणी मद सांगितले कृपा करुणी ज्याची एकदमच ऐपत नाही आहे त्याने निदान शुभ कर्म तरी काहीतरी करू या महिन्यामध्ये शुभ कर्म तरी करा ऐसे श्रीची प्रश्नवाणी ऐकून बोले शारंग पाणी प्रिय लोकानुग्रह कारणी उत्तम प्रश्न केल्याचे हे लक्ष्मी तुम्ही लोकांच्या उपकार्यासाठी आज मला प्रश्न केला आता हे मामाची इच्छा हे नाही ऐपत नाही समजा ताकद नाही अमुकाची तर त्यांनी काय करावं एकतरी एवढंच या महिन्यामध्ये करावं तरी सकल नारी नरांनी अतिप्रिय होय जेणे साचे आणि सर्व दानांचे तैसे नेमाचे फळ लाभत असेल दानाचे आणि नेमाचे समजलं का एकच फळ आहे तुम्ही दान केलं काय आणि अंघोळ केली काय नियम केला काय एकच फळ आहे असं सांगितलेलं आहे आणि सर्व यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होय जेणे सकलो तैसेची जेणे दुराती मळो जाती सकल लोपोनिया मग तुम्ही यज्ञ करा दान धर्म करा अंघोळ करा सगळ्यांचं फळ एकच मिळेल सगळं पाप आपलं लोपून जाईल आणि सर्वदा अभक्तासे भवतारक निश्चयसे त्यातून विशेष अधिक मासे सकळ फळांचे देता असे विशेष मासे म्हणजे या अधिक महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही महिन्यामध्ये काही व्रत करा ते फळ तुम्हाला प्राप्त नाही आणि या महिन्यामध्ये तुम्ही नुसते आंघोळ करा दिवा लावा उपवास करा मौन भोजन करा तरी ते फळ तुम्हाला प्राप्त होईल ते सर्व कर्माधी राजा नामक अद्याप्यासे रहस्य अधिक तरी मी तुझ्याला सकाळी क सांगतो ऐक आदरे म्हणजे तुला कर्माधी राजाधिप म्हणजे कर्म कुणाला चुकले नाही राजाला नाही रंकाला नाही गरिबाला गोरगरिबाला नाही ते भोगल्याशिवाय सुटका नाही आहे तसा आता या महिन्यामध्ये कोणी उपवास तपास केला कोणी ब्राह्मणाची पूजा केली कोणी दानधर्म केला कोणी दिवा लावला कोणी मौन उपवास केला त्याचं मी तुला सांगतो ऐक कोणत्याही प्रकारे करून करावे भगवान नाम कीर्तन जेणे सर्व काम परिपूर्ण होती जाणं निश्चय मग कोणत्याही प्रकारचे करून भगवत भजन करा कीर्तन करा नामस्मरण करा किंवा श्रवण भक्ती करा अद्या वाचा ऐका तरी सुद्धा देवाला हे प्रिय आहे कृष्ण कृष्णायसे सतत जे कलियुगामध्ये बोलतो तयायुत यज्ञाचे यथार्थ आणि कोटी तीर्थाचे फळ लाभे पै बघा मुखी राम राम म्हणा असं बोललं कृष्ण कृष्ण जरी बोललं तरी आयुत यज्ञ म्हणजे काय 1000 यज्ञ 10,000 यज्ञ केल्याचं काय त्याला मिळेल पुण्य मिळेल नुसतं कृष्ण कृष्ण जरी चिंतन केलं तरी मग पूर्ववया माझारी जो नर सुचे धार्मिक सावधानतर हरिकीर्तन करी निरंतर तोचे सत्पुत्र दानावा पूर्ववया माझी आता हे आमचं पूर्ववय आहे यांचं 50 माझं 50 झालेलं आहे समजलं का तर या वयामध्ये आपण केलं तरी आपल्याला मागच्या पुढं हे पुण्य आपल्याला फळाला येईल असं सांगितलेलं आहे सत्पुत्र होईल त्यांच्या पोटी तो त्या कीर्तने पित्रा लागुनी सदा त्राही पुनराकापासूनी म्हणून वेदाज्ञ महामुनी पुत्र त्याशीच बोलतात तर अशा प्रकारे पितृवचन सेवापती त्याची विष्णूची महापूजा जो आपल्या आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुलगा मुलगी वागल तर ते देवाला आवडतात असं सांगितलं त्या सांगितलेलं पुत्र त्याशीच बोलतात तो समजलं नाही तर अशी डुकरीला कधी होतात मग ती तशी होतील का नाही आहे ना तरी डुकरीनिशी कुमार 100 होते पुष्टी शरीर परिते नरके प्रिय थोर भूमिसी भारत
तयांचा काय मामा बोललेला आहे, अशी डुकरीला कथेही होतात, तर मग ती तशी होतात का आई बापाचे नाही. तशा प्रकाराने तर त्याप्रमाणे आपण एकच असू दे किंवा एक मुलगी असू दे, पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. नाही तर ही गांधारीची 100 पोरा होती, एकाही पोराच्या मुखातून नामस्मरण येत नव्हतं. मग अशी गांधारी वांजोटी रेलेली चालली असती, पण एवढी 100 पोरं काढून फायदा नाही आहे. त्यापेक्षा डुकरी एक असेल 2 असेल ती बरी आहे, पण डुकरीसारखी काढणारी एवढी नकोय. गोमती माझे स्नान करीत आणि मग कृष्णाचे नाम गातो, तयांच्या देशीचे यमदूत न प्रवेशते कदाही पी. गोमती माझे स्नान म्हणजे आपण आंघोळ करताना कृष्णाचं जरी चिंतन केलं तरी त्या गावामध्ये यमाचा दूत येणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि जे नर यथाधिकार भगवद्गीता निरंतर पठती ऐकती साचार ते मुक्त होते निश्चय. म्हणजे कोणी या महिन्यामध्ये भगवद्गीता निरंतर ऐकतील वाचतील तर ते मुक्त होतील संसारातून. निश्चयोनित जन्मले आसोनी जे मम भक्ती करीती अनुदिनी ते सकल या त्रिभुवनी पवित्र दान सिंधुदे म्हणजे लक्ष्मी. का जे कोणी क्षुद्र जातीमध्ये आपल्या जातीमध्ये जन्माला आलेले आहेत समज काम, आणि ते रात्रंदिवस काय करतील नीच योनी म्हणजे आपलं जनी असे ते काय काम करतील तर ते त्रिभुवनामध्ये पवित्र होतील, पावन होतील. चिंतन करीत असेल ते विठ्ठलाचं. विप्रकुले उद्भवनी जे का 2 महत्भक्तीहीन जे म्लेच्छ स्वभावी पूर्ण तेही न अपवित्र. आता विप्रकुळी ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे न तो मुसलमानासारखा कीर्तनासारखा वागतोय, तर ते अपवित्र आहेत, ते हीन आहेत, ते नरकाला जातील. मग त्यांना भूताची योनी भोगावी लागेल. आपण गरुड पुराणामध्ये 15व्या अध्यायामध्ये 2 ब्राह्मण होतो, पण त्याही कधी आपापल्या धर्माप्रमाणे वागले नाही. मग ते मेल्यानंतर त्यांना भूताची योनी. मग तुम्ही म्हणत असाल ब्राह्मण कसाही वागला तरी त्यांना योन्या नाही, त्यांना पण नरकाच्या योन्या भोगायच्या लागतायत. या कलियुगा माझारी मत भक्त जेथे वास करी तो अद्यापि कुदेश असला तरी पवित्र निर्धारी जाणे जे. बघा या कलियुगामध्ये मत बघतो, मग तो कसाही असो उचणीचं काही नेणं भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून या. मग तो भगवंताला जात वीत कुळ काही आवडत नाही आहे. फक्त जो माझ्या कलियुगामध्ये नामाचं चिंतन करेल योमत भक्त समेप्रिया संतुष्टम सतत चिंतोमा यतंत्र दृढ निश्चया योमत भक्त समेप्रिया. जो कुठल्याही जातीमध्ये असोय पण तो 2 मिनिटाची माझी भक्ती करेल तो मला भक्त काय करेल आवडेल असं सांगितलेलं आहे. इंद्रिय या कलेसम सांग नाहीचा अन्य युग येथे कीर्तन स्मरणाचे सवेग पदाव्यंग साधते. या 3 युगापेक्षा आपलं कलियुग श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये हरिकीर्तनाचा लाभ आहे. वैकुंठी जावणी कायबा करावे मौनेची बैसावे हा सुख सोला स्वर्गी नाही. नामसंकीर्तन हा सुख सोला फक्त या कलियुगामध्येच आहे असं सांगितलेलं आहे. आणि वैकुंठात जाऊन आपण गप्प बसायचं आहे, खावाचा पिवाचा झोपाचा. पण या कलियुगामध्ये हरिनाम कीर्तन संतांचे पूजन समजलं का. हरीचं कीर्तन आणि संतांचं पूजन या कलियुगामध्ये आपल्याला होऊ शकतो. या 3 युगामध्ये अशी भक्ती नव्हती. श्रेयात्यारे राजघातक विश्वघातके सर्व पापहारक बाळघाते ग्रामधाक भ्रूणहत्या आणि मातृगामी. बघा हत्येचे प्रकार सांगितले आहे. ज्याने स्त्री हत्या केली, राजघात केलेला, विश्वासघात केले, मातृघात केले, भ्रूणहत्या, गर्भहत्या, तर एवढ्या पापातून तो नामस्मरणाने कलियुगातून काय केलं जाईल उद्धरला जाईल. सुरापे सर्व निंदक गृह मातृपितृहत्या कृतघ्न गुरुतल्पक मार्गन आणि इतर महापापिष्ट. इतर म्हणजे जी काही छोटी मोठी आपण पाप केलेली ती पाप या कलियुगातून फिटली जातील. या अधिक महिन्यामध्ये श्रवण भक्ती हरी कीर्तन विठ्ठल विठ्ठल नामाचं चिंतन करेल त्याची पाप हरतील ते. आणि अन्य ही पापीजन श्रीराम हरी श्रीकृष्ण इत्यादी संकीर्तन करून मुक्त होतील निश्चय. मग श्रीराम बोला किंवा श्रीकृष्ण बोला तरी दोन्ही देव एकाची पायी. मग रामाचं करा आणि कृष्णाचं करा. राम कृष्ण हरी ही 2 शब्द आहेत, अक्षर आहेत, ही पापाला तरुण नेणारी आहेत. जरी ऋग्वादी 4 वेद भले
परमा श्रद्धेने अभ्यास दिले किंवा तयाचे प्रेम सगळे व्याख्यान केले निरंतर. मग जो कोण ऋग्वेद 4 वेद 6 शास्त्राचा अभ्यास करत असेल पण तो जर नामाचं उच्चिंतन करत नसेल तर सगळं फुकाट आहे. के धर्मशास्त्रादे चिंतिले के योगशास्त्र अभ्यासिले के इतिहास पुराणे सगळे विवारिले सर्व काल सगळ्या 6 शास्त्राचा अभ्यास केलाय. पण अर्जुनाला भगवंत बोलतोय हे अर्जुना वेदविद जरी झाला माते नेनता वाया गेला कण सांडोल्या कोंडा जैसा. समजलं का? सगळं 6 शास्त्राचा अभ्यास केला पण आई वडिलांना नमस्कार करूच केला नाही तर ते सर्व फुकाट आहे असं सांगितलेलं आहे. कृच्छ्रचांद्रायण देव तप के नाना मंत्राचे केले जप के सप्तदीपादे भूदाण्यामुप सर्व काल चालविले. सगळं काही केलं. चांद्रायण व्रत केलं, गायीदान केलं, हिरण्यदान केलं पण मुखातून नामाचं चिंतन केलं नाही. सगळं फुकाट आहे असं सांगितलेलं आहे. के केले गजाश्वदाने के देवालय दीप प्रतिष्ठापने ते केले क्षेत्र तीर्थाटने तरी ते काय उपयोग नाही. पाय बघा काही करा तुम्ही तीर्थयात्रा करा काही कर फायदा नाही आहे. फक्त नामाचं चिंतन करा. ठाईचं वैसुनी करा एक चित्त आवडे अनंत आलं व्हावा. तीर्थयाग योगयाग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी धम्मधर्म योग याग तप आचरण काही करायची गणन कलियुगामध्ये फक्त नामाचं चिंतन करा. सर्वेश्वर कृष्ण भगवान तया स्मृती जे अनुदिन तय कलियुगी संपूर्ण स्वाधीने जाणं निश्चय. मग कलियुगामध्ये काय सांगितलंय? कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीचं चिंतन करा कलियुगातून आपला उद्धार होईल. हे कलियुग अत्यंत घोर सर्व दोषाचे घर साचार परी या माझे भुईवर एक गुण थोर आहे पयाता. या कलियुगामध्ये घोर सर्व पापाचा दोष करणारा नाश करणारा एकच रामकृष्ण हरी. पण आपल्या अंगामध्ये काय आहे ना गर्व आहे ताठा आहे अहंकार आहे. तो कधी आपला गर्व ताठा अहंकार जात नाही आहे. येथे अन्य कर्मे न करिता ये केवळ भगवत भक्तीने ते पायी बंध मुक्त होणे लवलाई मोक्ष साधना पावितील. मोक्ष साधना या कलियुगामध्ये म्हणजे हरीचं चिंतन करा मोक्षपद आपल्याला प्राप्त होईल. यास्तव गुणज्ञ कार्य लोक कली लागे प्रवशस्ती देख येथे हरी कीर्तनाचे निशंक स्वार्थ सकळी क लाभती. सगळा जो इच्छा केलाय त्या हरीच्या चिंतनाने आपल्या सगळ्या इच्छा परिपूर्ण होतील. पद्मालय काय वर्णू फार याची सांगतो वारंवार कलियुगा माझे जीवन सार. हरिनामाची एक असे पाय जीवनाचा उद्धार व्हायचा असेल तर एकच कलियुगामध्ये हरिनाम सार आहे. समजलं का? नामा म्हणे अवघे चोर एका हरिनाम थोर. या कलियुगामध्ये फक्त थोर कोण आहे? हरिनाम आहे. बाकी तुम्ही आम्ही सगळे काय आहोत? चोर आहोत. तया विना इतर कर्मी उत्तम गती नाहीच नाही म्हणून सगळे सर्वदायी हरिनामाचे जपावे. या कलियुगामध्ये जप तप साधन कछू नाही लागतो. जप तप करायची काही गरज नाही आहे. फक्त हरिनामाचं चिंतन करा. सकळ धर्माने विवर्जित ऐसे कलिघोर अत्यंत या माझे जे हरिभक्त होतं किंवा गात हरिनामे हरिभक्त व्हा हरिनाम गा तर आपल्या या कलियुगातून उद्धार होईल असं सांगितलेलं आहे. आणि विशेष अधिक मास भितरी श्री कृष्णादी नामे सुंदर जे स्वयस्मृती निरंतर किंवा स्मरविती दुसऱ्यांचे. पण या कलियुगामध्ये एकच उपाय आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे चिंतन करा न दुसऱ्याला चिंतन करायला लावा. या महिन्यामध्ये हे ते या जगे सर्व मनुष्यात कृत्य आणि सौभाग्यवंत घोर कलियुग हे तयाप्रत नसबाधित कदापि. कलियुग एवढा घोर आहे पण याच्यामध्ये हरिनाम केलं तर तरुण जाणार असं सांगितलं आहे. नाही तर याच्यासारखा आपण बोलतो नाही का माझ्यासारखा वाईट या जगामध्ये कोणी नाही. जेवढा चांगला पण आहे ना तेवढा वाईट पण आहे. तैसा यो कलियुग कसा आहे? चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. वाईट इतका आहे तर कलियुगामध्ये जर एकच पाप केलं तर सगळं नरकाला जाऊन आपण असं सांगितलं आहे. इंद्रिय शिव आणि कृष्ण हे दोघे एकचे अस्तिदान दोघातून कवनाचे भजन करिता समाधान फळ आहे. इंद्रिय म्हणजे शंकर आणि हरी याच्यामध्ये काय नाही. एका वेलांटीचा हार तुका म्हणे हरी हरा एका वेलांटीचा फेरा. काय आहे? हरी आणि हार. समजा काय आहे? फक्त वेलांटीचा आहे. फरक काय आहे? दोन्ही देव एकची पाये. शंकर पण तोच विठ्ठल पण तोच. मग कुठल्याही देवाचं नामस्मरण करा.
म्हणून शिव शिव किंवा कृष्ण कृष्ण इत्यादी जे नामकीर्तन तेनेचे सर्व पाप दहन होते तत्क्षण कलियुगी. शिव शिव म्हणा किंवा कृष्ण कृष्ण म्हणा, दोन्ही देव एकच सारखेच आहेत या कलियुगामध्ये. जरी पुण्यकर्म असते अनेक तरी या घोर कलियुगी सुरेख संपूर्ण कर्माचे फळदायक भगवत कीर्तनाची असे पै. भगवत कीर्तनाची दान धर्म काही करू नका, समजलं का, फक्त नामाचं चिंतन करा असं सांगितलेलं आहे. सकळ पाप पुण्याविषयी हरिनाम तितके शक्ती राही, तितके पाप करण्याविषयी पातकी नाही सर्वता. पापाचं हरण करायचं असेल तर भक्तीची शक्ती आहे, भक्ती केली सगळं पाप हरण होईल. सर्व शास्त्राचा वारंवार विचार करता निघाले सार, की नारायणाचे निरंतर घ्यावा गावा सकळिक. घ्यावा गावा सकळिक, विठ्ठल घ्यावा, विठ्ठल बोलावा, विठ्ठल करावा जीवे भावे. समजलं का, विठ्ठल मुखाने नामाचं चिंतन करा. दृष्टीचे हरी स्मरता बोरी वय सर्व दुरिता, नेनून या अग्नी स्मर्चिता जारीचं सर्वता दैसा पाम. कारण दृष्टीचित्ते हरिस्मरता म्हणजे बघा, डोळ्याने ऐका तरी आपल्या सगळं पापाचं काय होईल, क्षालन होईल. नारायण नाम सुंदर जो नर बोलेला एक वार, त्याने शतकल्प निरंतर स्नान केले सर्व तीर्थे. नुसतं नारायण नारायण जरी नाव चिंतन केलं तर 100 नद्यामध्ये आंघोळ केल्याचं आपल्याला काय मिळेल, पुण्य मिळेल. आयसे भगवत नामाचे थोरे म्हणून हे मतप्रिय सुंदरी, शक्ती शक्ती कलिमादारी नित्य हरिनामाचं जपावा. शक्ती पाहिजे ना तर हरिनामाचं काय करा, जप करा, त्याच्याने आपल्याला काय मिळेल, शक्ती ताकद हुरूप येईल. आणि विशेष अधिक मासात भगवत नामाचे जपावे सतत, त्याने स्नान दिकांचे फळ यथोक्त प्राप्त होय निश्चय. मग नाही तुम्हाला दानधर्म करता येत तर हरिनामाचा जप तरी करा. नाही आंघोळ करता येत, नाही दिवा लावता येत, मग रामकृष्ण हरी बोलायला कुठं आहे, शिवशिव बोलायला काय कष्ट होतात, कृष्ण कृष्ण बोलायला काय कष्ट होत आहेत. सर्व रूपे जो भगवान त्याप्रती जे मानव निरंतर स्मरती, तया धर्मकार्य मुक्ती हस्तगत होते तात्काळ. धर्मकार्य म्हणजे जे आपण कार्य हातात घेतलेले आहे ते कार्य आपलं काय होईल, प्राप्त होईल, अगदी हातालगत होईल असं सांगितलेलं आहे. अधिक मासे एकवार हरी ऐसाच केला उच्चार, त्याने मोक्षासे जावया सत्वर बांधिलीच कमर जाणीजे. आपण जी मोक्षाला इच्छा केलेली आहे, देवा म्हणा मोक्ष केव्हा मिळतोय, देवा म्हणा मरण केव्हा येतोय, राम नामाचा उच्चार करा, शिव नामाचा उच्चार करा, कृष्ण नामाचा उच्चार करा, का आपल्याला मोक्ष प्राप्त होईल. ऐसा हरिनामाचा भला श्री विष्णूने लक्ष्मीशी कथिला, तो ऐकून याती कमला पुनच्च प्रश्न करीत असे. बघा आता या हरिनामाचा कलियुगामध्ये ज्याला साधन नाही, तिलाचा दिवा लावायचा, काही दान करायची, तर त्यांनी नामस्मरण करायचं हे लक्ष्मीला भगवंतांनी सांगितलेलं आहे. लक्ष्मीने हो देवादिदेवा दयासागरा श्री केशवा, तुम्ही नाम महिमा जगवा मद उत्तम कथिलाचे. हे देवा म्हणजे तुम्ही नामाचा महिमा मला या अध्यामध्ये कथन केलेला आहे. तथापि पुन्हा काही प्रश्न करते, तुझ्या अद्भुत सांगा मदप्रतो, की ज्या अधिक मासी केल्याने समजतो, केले ऐसे होईल पै हो. मग हे केल्यानंतर आपला अधिक महिने पुण्य भेल हे मला तुम्ही सांगा. विष्णू म्हणे हे क्षीराब्दीत नंदिनी, तू सर्वदा आनंददायिनी आणि सर्व अनुग्रहकारिणी दयार्द्र दृष्टी आहेसी. तुझे दयार्द्र दृष्टी आहे म्हणजे तू आयशी बाई आहे का, तू सगळ्या गोष्टीचा विचार करतो. कोणवा हाय कोणवा नाही, कोणी लुला पांगला आहे त्याला आंघोळ करता येत नाही, यांचा तुम्ही सगळ्यांचा काय केलेला आहे, विचार केला. ते प्रश्न मला तुम्ही विचारलेले आहे. तरी जे सर्व तपात निर्मलो श्रेष्ठ हवे तप स्वज्वलो, यदाचरणित नर सकलो पाप तत्काल नाशिती. आणि सर्व धर्माचे फळ पाहून अव्यपदा जाते अदयान, ते तुझं लोकानुग्रहात पूर्ण सांगतो ऐके सुंदरी. कमल भवांडा माझारी अन्नचे श्रेष्ठ निर्धारी, सकल प्राण्यांचे प्राणधारी अन्नाचे असे केवळ. तर अशा प्रकारे कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. तुम्ही कुठलाही प्राणी असा नाही का अन्न खात नाही ना तो जगत नाही. सगळे मनुष्य प्राणी अन्नाशिवाय जगू शकत नाही आहे. तर लक्ष्मीने प्रश्न केलेला आहे, तर नुसता उपास तुम्ही सांगता, मग आता हे मावशीला उपास निघत नाही, ते बायला उपास निघत नाही, मग त्याही काय करावं, समजलं का, काही अन्न खाल्लंच पाहिजे. अन्न राहते लोक सकळ
अन्नचे सर्वांग वीर्य बल संपूर्ण देवतामय स्वज्वल अन्नचे निर्मल त्रिशुद्धी अन्नमय प्राण म्हणजे अन्नाला जनावराला पण अन्न लागतोय, बैलाला, कुत्र्याला, कावल्याला, देवांना, माणसांना. मग हे जे लोक अन्न खाल्लं तर त्यांना काय आहे, नाही खाल्लं त्यांना काय आहे ते मला तुम्ही सांगा. ते अन्नदान दिदले देणे जगे काय न केले त्याने जप तप योगा अनुग्रहाने सर्व केले जाणीजे. मग अन्नमय प्राण आहे म्हणजे अन्नदान करतो त्याला काय पुण्य आहे ते मला तुम्ही सांगा, असा लक्ष्मी प्रश्न केलेला आहे. गुणी दारिद्र्य किंवा क्षुदित या कोणासे जो अन्न देतो तेने आत्मसुख भोगा सिद्धार्थ केले यथार्थ सर्व कर्मे. जेने निष्कामत्व वहिले यात किंचित अन्नदान केले त्याने सांसारिक दुःख सगळे त्या गुणी घेतले मोक्षपद. अन्नदानाने इतकं मोक्ष फळ आहे का मोक्षाच्या पदाला आपण जाऊ. अन्न सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, तर अन्नमय प्राण आहे. तुम्ही चिरे मुंगीला घातला तरी ती जगू शकते, माणसाला घातलं तरी जगू शकते, इतकं पुण्य आहे. किंवा सत्कर्मे यत्किंचित अन्नदान कोणी करीतो तरी सर्व कर्माचे फल त्याप्रत हस्तगत वय निश्चय. हस्तगत तुम्ही कुणाला कावल्याला, कुत्र्याला, डुकराला, गायला अन्न घाला ते पुण्य आपल्याला हस्तगत प्राप्त करता येते. ऐसे अन्नदानाचे महिमान म्हणून ते नित्य किजे जाणो आणि का अधिक मासे संपूर्ण उपवास व्रत करावे. मग अशा प्रकारे ज्याला अन्नदान करता येईल त्याने अन्नदान करा, ज्याला उपवास करायचा असेल उपवास करा, तेलाचा तिल जळायचा असेल तेलाचा तिल जळवा, आंघोळ करायची असेल आंघोळ करा, ब्राह्मणाची पूजा करायची असेल ब्राह्मणाची पूजा. हे सगळं लक्ष्मीने आपल्याला ज्याच्यावर हस्तगत नाही करता येत नाही त्याही काय करायचं ते सुद्धा विष्णूने सांगितलेलं आहे. प्राणप्रिय अधिक मासात जे करी ते उपवास व्रत तयाचे मोक्षादी सर्व मनोरथ पूर्ण होतं निर्धारे. आता कशाचा विषय आला, उपवासाचा. या महिन्यामध्ये आपण 1 टाईम भोजन 2 टाईम केलं उपवास तर काय फळ आहे ते मला सांगा. सर्व मासोपास अथवा 1 रात्र उपवास करावा किंवा शररात्री असते किंवा 1 रात्र उपवास करावा. बघा तुम्ही 3 रात्री उपवास करा, 1 रात्र उपवास करा, 1 दिवस उपवास करा, तर त्याचं फळ काय आहे ते पुढे ऐका. अथवा 1 तरी उपोषण अधिक मासे करावे दान जैसे दयाचे शक्तीचे मान तैसे त्याने आचरावे. मग महिना बनाय निघत तर 1 उठ्ठा करा ना बेष्टा करा. पहिला दिवस किंवा शेवटचा करा 1 दिवस किंवा पहिला 1 दिवस करा, कुठला तरी उपवास करा असं सांगितलं 1 दिवस तरी. नर नारे के कुमारी के वृद्धात्वा असलान त्वरी तरी तये अधिक मास तरी 1 उपवास किजेच पै. मग तो बाई असो पुरुष असो, वृद्ध असो म्हातारा असो, बाई असो पुरुष असो, ज्याला 1 टाईम उपवास निघाल तर 1 दिवस तरी त्याने काढावा. आणि विशेषतः विद्वांनी इतर सर्व कर्मे त्यागुणी अधिक मासे उपवासाचरणी साधारणता राखीजे. तर अशा विधवाबाईंना अधिक सांगितलेलं आहे का विधवाबाई 1 दिवस तरी 1 टाईम उपवास या महिन्यामध्ये करावा. येथे एकही उपवास करिता य परत्र होय धन्यता याचे विषय पुरातन कथा एक तुझा ऐता सांगतो. बघा आता एका विधवाबाईने 1 दिवस किंवा महिनाभर 1 टाईम उपवास केलेला होता, तर ते विष्णू लक्ष्मीला सांगतो ऐका. पूर्वी नर्मदा नदी तीरी महिष्मती नगरी तापसी नामे अति सुंदरी ब्राह्मणी एक वसत आहे. तर अशा नर्मदा नदीच्या तीरावर महिष्मती नावाची एक नगरी होती. त्या नगरीवर एक सुंदर होती ब्राह्मणी. ती काय होती पुढे ऐका. ते तपस्वी आदी परायण सर्वदा करे सदाचरण आणि अधिक मासे उपोषण नित्यने मग चालवित असेल. मग ती तपस्वीन काय करायची, अधिक महिन्यामध्ये आपला नियम चालवायची, 1 टाईम उपवास करायची. ती असे सखी काम करणारी कोणी एक होती शुद्राणारी ती दैवे वहुनी कुष्ठ शरीरी मरणमुख झाली सेम. मग आता तिची मैत्रीण होती, सखी म्हणजे मैत्रीण होती, ती आपल्या जातीची होती. तिला काय झालेला होता, कुष्ठरोग झालेला होता. दैवयोगाने तिला मरणासारखी पडलेली होती. मग त्या बाईनी या अधिक महिन्याचं तिला काय सांगितलं उपवास किंवा 1 दिवसाचं पुण्य, तर तिचा कुष्ठरोग निघून गेलेला आहे. ते तापसनी प्रति हस्त जोडुनी म्हणे हे मम प्रिय साजनी मी तो आता मृत्यू लागुनी स्वाधीन जाणं झाले असेल. तेव्हा ती कुष्ठरोगी बाई बोलते आपल्या जातीची बाई, म्हटलं मी आता आज ना उद्या मरणार, पण काहीतरी मला 1 दिवसाचा उपवास करायचं काहीतरी नियम सांग या महिन्यामध्ये. परी जन्मता आजपर्यंत
पुण्यकर्म नाही केले किंचित म्हणून पुढे मग दुःख भोगतो भोगणे प्राप्त होईल. पण आतापर्यंत मी काही पुण्य काही केलेलं नाही, जन्म गेला माझा, आणि आता मरता मरता मला काहीतरी उपाय सांग आणि मला या कर्मातून बंधनातून मुक्त कर. तरी सखे तू स्वसुकृतातून किंचित पुण्य दे मज लागून त्याने मी उत्तम सुख बघून बाबते तरुण पार पडेल. तेव्हा ती कुष्ठरोगी बाई बोलतोय का एक दिवसाचं मला काहीतरी पुण्य दे का जेणेकरून मी यमाच्या यातना माझ्या चुकल्या जातील. तू अत्यंत दयाळू ब्राह्मणी म्हणूनच केले मी विनवणी तरी तव शक्य केल्याचे जणी सार्थक जणी करी आता पै. मग आपण दोघे मित्रीने बोलताव ना, मग तुम्ही काहीतरी मना पुण्य दिलं तर खरी मी तुला समजेन का माझी जीवलग मैत्रीण होती जिने माझा आज उद्धार केलेला आहे. मग तुझं वाचून समयी मदत करणार कोण नाही ऐकून तापसी हृदयी करुणापूर्ण झाली पै. करुणापूर्ण दया आली तिला पण का कुष्ठरोग आहे ही बोलतो आयुष्यात मी पुण्य केलं नाही, मग एक दिवसाचं काय पुण्य देतोय ती ब्राह्मणी पुढे ऐका. आणि पूर्वी जे मलमासार्थ केले होते उपवास व्रत त्यातून एक उपवासाचे समजतो फळ निश्चय अर्पिले. ताबडतोब तिने काही विचार न करता एक दिवसाचं उपवास केल्याचं पुण्य त्या कुष्ठरोगी बाईला दिलेलं आहे. संकल्प करून तत्कालिक तेसे सोडिले पाणी उदक ते सर्व अंगातून आवलेलिक विमान येत उतरले. बघा एक दिवसाचं तिने पुण्य दिलं, पाणी सोडलं, इतक्यामध्ये त्या बाईला कुष्ठरोगी बाईला काय आलेलं आहे, विमान आलेलं आहे. मार्तंडावणी दैदिप्यमान विमानाचा प्रकाशगण नाना दिव्य भोग परिपूर्ण माझे अत्यंत विराजती. बरं तो विमान काही एकट्याने आला, त्याच्यामध्ये अशा अप्सरा होत्या. उर्वशादे देवांगण माझे करते नित्य गायन मग तया विमानी ते शूद्रांगण आरुढ तत्काल बैसरी. उर्वशी देवांगण होत्या वाजत गाजत त्या बाईला वैकुंठामध्ये नेलेली आहे. तेथे बहुकाळपर्यंत भोग भोगुणे असंख्यात पुनच्च मेदिनी वाराणसीत काशेश्वरी सुद्धा जन्मली. तर अशा प्रकाराने बरंचसं वैकुंठामध्ये तिने सुख भोगलं आणि परत काशेश्वर सुद्धा जन्मली. मग काशीपुरीमध्ये तिचा जन्म झाला. ती आपण बोलतो नाही का कवडी फलो माते फल काशी फलो हमको. मग ते ती काशीपुरामध्ये गौबाई नावाची ती बाई जन्माला तिथं आलेली आहे. तेथे सुख बघुणे अपार ध्यान दीपावली कैलासपुरो पुढे ती लोकानुग्रहार्थ सत्वरो देवता सुंदर झाली पाय. मग तिथं काशीपुरात तिचा जन्म झाला, तिथं सुख भोगलं आणि परत ती जन्माला आलेली आहे देवतामध्ये. ती याचे नाम चंद्रेश्वरी. ती अद्याप आहे काशीपुरी विबुध जन नानोपचारी सतत ते पूजिता. तीच म्हणून काय तिला बोलतात चंद्रेश्वरी. तर तीच आपण काय बोलतो तिला काशी फळो कवडी फळो माको काशी फळो हमको असं आपण तिथं गेल्यानंतर ती बाईला काय लागते, कवडी लागते. तसं ते चंद्रेश्वरीला कवडी अर्पण करायचे असं काशीला गेल्यावर. असो प्रिय काय सांगू विशेष अधिक माशीचा एक उपवास त्याचे फळ त्या शूद्रिणीचं ब्राह्मणास ते मिळाले. बघा हे लक्ष्मी एक दिवसाच्या उपवासाचा फळ त्या शूद्र जातीच्या बाईला दिला तर ती 2 वेळा वैकुंठाला गेली, परत काशीला आली, परत काशीला तिचा जन्म झालेला आहे. अशा प्रकाराने एक दिवसाचा उपवास पुरा तिने पण नाही केलं, पण तिने ब्राह्मणीने दिलं तर एवढं तिला पुण्यफळ प्राप्त झालेलं आहे. तेने ते स्वर्गा भोग भोगुनी दिव्य देवताये पावनी अचंद्र काशीभुवनी वसत आहे आनंद. अचंद्र म्हणजे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या चंद्रेश्वरीची काय होते तिथं पूजा. पहिला शंकराच्या दर्शनाला जात, पहिला त्या चंद्रेश्वरीचं काय घेतात, दर्शन घेतात काशीला गेल्यानंतर. ऐसा अधिक मासाचा महिमा कोण पावेल त्याची सीमा. तेथे अशुद्रादी वरोत्तमा तरी गती उत्तम पावेलो. मग ऐसा एक दिवसाचा उपवास व्रत करील आपल्या जातीचा असो ब्राह्मण असो क्षत्रिय वैश्य तर त्यांना सगळं प्राप्त होईल. आज जैसे ते दासे शूद्रे असोनी देवता दारी उमे वाणी तैसाचे शूद्र या व्रताचे शुलपाणीसह होईल. पण मग असा एक दिवसाचा व्रतदान केला तर ती उमा म्हणजे पार्वतीसारखी ती चंद्रेश्वरी तिथं झालेली आहे ना. आपण पुरुषाही जर एक दिवसाचा व्रतदान केलं तर आपण शंकरासारखी आपली काय होईल पुण्य मिळेल. यास्तव प्रिय क्षीरोद नंदिनी शुभेच्छू मनुष्यतानी अधिक मासे निदानी एक व्रत उपवास करावा. एक दिवसाचा तरी उपवास या अधिक महिन्यामध्ये पुरुषांनी बाईंनी करावा.
येव प्रकारे उपवास व्रत कथिता झाला वैकुंठनाथ हे ऐकून या लक्ष्मी त्याप्रत पुन्हा प्रश्न करीत झाली. आता 1 दिवसाचा व्रत उपवास केल्याचं पुण्य लक्ष्मीला सांगितलं. परत लक्ष्मी आता उद्याच्या अध्यामध्ये प्रश्न करणार. ते प्रश्नोत्तर कथा पावन पुढच्या प्रसंगी वर्णी जलपूर्ण तरी श्रोते स्वानंत करणं सावधान राखीजे. म्हणून तुम्ही आम्ही सावध चित्ताने कथा ऐका. इथे श्री अधिकमात्म्यसारो बृहन्नारदे पद्मधारो सज्जन श्रोते कोच्चतुरो 16वा अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेव हरी वासुदेव.